नमस्कार मित्रांनो. तर केंद्राचा अंतरिम अर्थसंकल्प नुकताच केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे आणि या अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेसंबंधित नेमकी काय घोषणा करण्यात आली आहे, नेमके काय बदल करण्यात आले किंवा पीएम किसान योजनेच्या जो निधी आहे त्यामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग हा व्हिडिओ पाहूया. दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात अनेक विषयांवर भाष्य केले, पण प्रधानमंत्री किसान योजना जी नरेंद्र मोदी सरकारने 2019 म्हणजेच या सध्याच्या कार्यकालाच्या सुरुवातीलाच ही घोषणा जाहीर केली होती आणि आता 2024 म्हणजेच सध्याच्या कार्यकालातला हा शेवटचा अर्थसंकल्प होता. त्यामुळे बऱ्याच जणांचे असे मत होते की या योजनेचा मोबदला वाढवून दिला जाईल, कारण की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणात देखील शेतकऱ्यांना आनंदाची घोषणा होण्याचे अंदाज दर्शवले होते. परंतु या अर्थसंकल्पात याबद्दल कोणतीच अशी घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे पीएम किसानचे वार्षिक 6,000 जे शेतकऱ्यांना मिळत होते तेच मिळणार असून कोणताही वाढीव निधी यामध्ये मिळणार नाही. तसेच येणारा 16वा हप्ताही 2,000च मिळणार आहे, तोही कोणत्याही प्रकारे वाढवायचा सरकारने असे कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे बऱ्याच जणांना असे वाटत होते की हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे काही महत्त्वाच्या शेती संबंधी घोषणा होतील, परंतु तशा काही घोषणा अंतरिम अर्थसंकल्पात तर झालेल्या नाही, दिसत नाहीत. तर हीच होती आजची महत्त्वाची माहिती. तर माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.